नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये. मित्रांनो, शनिदेवाला राशीचक्रात न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. शनी जातकाला कर्मानुसार फळ देत असतो. तसेच सर्वात धीम्या गतीने गोचर करणारा ग्रह असल्याने एका राशीत 2.5 वर्ष राहतो. तसेच राशीचक्र भ्रमण करण्यासाठी 30 वर्षाचा कालावधी लागतो. आता शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत असून मूळ त्रिकोण स्थितीत आहे. शनी आपल्याच राशीत असल्याने शश नावाचा राजयोग तयार झाला आहे. पंचमहापुरुष राजयोगापैकी एक असल्याने काही जातकांचं भलं होणार आहे. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच कौटुंबिक पातळीवरील अडचणी दूर होतील. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी लग्न किंवा चंद्रांपासून पहिल्या, चौथ्या, 7व्या किंवा 10व्या स्थानात तूळ, मकर आणि कुंभ राशीत असेल तेव्हा शश राजयोग पंचमहापुरुष योग तयार होतो. ज्या जातकांच्या कुंडलीत शश राजयोग असतो त्यांना समाजात मान सन्मान मिळत असतो. तसेच पैशाची कधीच उणीव भासत नाही. वृषभ या राशीच्या दशम स्थानात शनिदेव विराजमान आहे. यामुळे या राशीच्या जातकांना शनीच्या स्थितीमुळे तयार झालेल्या राजयोगाचा लाभ मिळणार आहे. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवं घर, वाहन, संपत्ती किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग जुळून येईल. करिअर संदर्भात योग्य निर्णय घेता येईल. नोकरी बदलण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. व्यवसायात फायदा झाल्याचं दिसून येईल. तुळ राशी या राशीच्या पंचम स्थानात शनिदेव विराजमान आहेत. यामुळे या राशीच्या जातकांना भौतिक सुख अनुभवता येणार आहे. समाजात मान सन्मान मिळेल. तसेच पद आणि प्रतिष्ठाही मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायी असणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. मकर राशी या राशीच्या दुसऱ्या स्थानात शनिदेव विराजमान आहेत. म्हणजेच 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. जाता जाता शनिदेव बरंच काही देऊन जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. जीवनात आनंदाने नवे क्षण येतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा आणि वरिष्ठांचा उत्तम साथ मिळेल. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.